ग्रहण म्हणजे काय? खरं तर हा फक्त प्रकाश आणि सावलीचा एक खेळ आहे. चला तर मग समजून घेऊया. सगळ्यात आधी चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रहण म्हणजे अवकाशातला लपंडावत जणू. ग्रहण समजून घेण्यासाठी आधी सावल्या समजायला हव्यात. बघा, प्रत्येक सावलीला दोन भाग असतात. एक गडद भाग ज्याला प्रच्छाया म्हणतात आणि एक फिकट भाग ज्याला उपछाया म्हणतात. ठीक आहे, आता वळूया सूर्यग्रहणाकडे. हे तेव्हाच होतं जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. आणि हो, फक्त अमावस्येलाच. जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा दिसतो तो त्याचा अद्भुत कोरोना म्हणजे तेजोवलय. पण हे सुंदर दृश्य फार कमी वेळासाठी आणि फक्त एका ठराविक भागातूनच दिसतं. यानंतर येतो तो दुसरा प्रकार, खंडग्रास सूर्यग्रहण. जेव्हा निरीक्षक चंद्राच्या फिकट सावलीत असतो तेव्हा सूर्य असा अर्धवट झाकलेला दिसतो. आणि एक तिसरा खास प्रकार आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यामुळे तो सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही आणि तयार होते आगीची बांगडी. सूर्यग्रहण तर झालं, आता बघूया चंद्रग्रहणात काय होतं. इथे रचना बदलते. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि तिची सावली चंद्रावर पडते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून म्हणजे प्रच्छायेतून जातो तेव्हा होतं खग्रास चंद्रग्रहण. यावेळी चंद्र तांबूस दिसतो, ज्याला ब्लड मून असंही म्हणतात, आणि हे ग्रहण तब्बल 107 मिनिटं टिकू शकतं. आणि जेव्हा चंद्राचा काहीच भाग पृथ्वीच्या सावलीत येतो तेव्हा त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. थोडक्यात फरक आहे रचनेचा, वेळेचा आणि हो, डोळ्यांच्या सुरक्षिततेचा. ग्रहणांसारख्याच आणखीही काही खगोलीय घटना आहेत, जसे की पिधान आणि अधिक्रमण. म्हणजेच यात शुभ अशुभ असं काही नाही. हा निव्वळ एक खगोलशास्त्रीय परिणाम आहे. उलट खगोलशास्त्रज्ञांसाठी तर ही एक पर्वणीच असते, अभ्यास करण्याची एक सुवर्ण संधी. 2117 यावर्षी शुक्राचं पुढचं अधिक्रमण दिसेल. विचार करा, 2117 साली जेव्हा हे घडेल तेव्हा आपण काय नवीन पाहू शकू, काय नवीन शिकू शकू.